धारावी मुंबईतला दाटीवाटीचा झोपडपट्टी भाग हा असा भाग आहे जिथे इंच इंच जागेत कुणी संसार थाटलाय तर कुणी पोट भरण्याचा व्यवसाय। पण आता याच जागेचा पुनर्विकास होणार आहे। पण या पुनर्विकासादरम्यान उद्योगाचं नेमकं काय होणार? धारावीतल्या उद्योगांना टाळं लागणार की धारावीला स्मॉल इंडस्ट्री हब म्हणून नवी ओळख मिळणार असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। पाहूयात। धारावी 600 एकरावर पसरलेली आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि मुंबईतील लघु उद्योगांचं केंद्र। याच धारावीचा कायापालट होणार आहे। अदानी समूहाला पुनर्विकास प्रकल्पाचं कामही देण्यात आलंय। सध्या धारावीवरून राजकारणाच्या मैदानात रान पेटलंय। प्रत्येक पक्ष धारावी संदर्भातली आपापली भूमिका मांडतोय। मात्र धारावीच्या पुनर्विकासाविषयी प्रत्यक्ष धारावीकरांना काय वाटतंय? धारावीकरांना हा पुनर्विकास हवाय का? तो त्यांच्या हिताचा आहे असं त्यांना वाटतंय का? धारावीतल्या पुढच्या पिढीचं भविष्य या पुनर्विकासामुळे कसं लिहिलं जाणार आहे? नेमकं धारावीच्या अंतरंगात काय आहे हेच डोकावून बघण्याचा हा प्रयत्न। बघूयात धारावीचं अंतरंग। धारावी म्हणजे फक्त झोपडपट्टी नाही तर इथे हजारोंच्या संख्येने लघु उद्योग सुरू आहेत। अगदी लेदर पासून मातीची भांडी ते गृहिणींच्या पापड व्यवसायापर्यंत धारावीकरांनी इंच इंच जागेत लघु उद्योगांचा डोलारा उभारलाय। पण आता या उद्योगांचं काय होणार अशी चिंता धारावीकरांना सतावतीये। अगर धारावी का पुनर्विकास हो जाता है, आपको बड़ा घर मिलता है या फिर धारावी एकदम चकाचक पॉश हो जाती है, तो क्या लगता है आपको अच्छा होगा? अभी तो इतना साल से देखता है, कुछ हुआ तो नहीं। क्या क्या दिक्कत है इतने साल से आप रह रही है? बोलते हैं ये करेगा वो करेगा ये करेगा, कुछ नहीं होता है। कितने साल पुराना है ये कुंभारवाड़ा? पहले के दशक में क्या हुआ करता था? अब कितना व्यवसाय बदल चुका है? अब ट्रेंड क्या चल रहा है? ऑनलाइन बिजनेस बढ़ गया है, एक्सपोर्टेशन बढ़ गया है? हाँ, पहले चलता था, पहले तो नॉर्मल था, सबको मालूम है। और ये कुंभारवाड़ा है 140 से 150 साल हुआ है कुंभारवाड़े को। रीडेवलपमेंट अगर होगा तो अच्छी बात है। हम ये चाहते हैं कि रीडेवलपमेंट होए, लेकिन हमारा जो धंधा है, हमारा जगह है, उसको कुछ नहीं होना चाहिए। जैसा है उतना मिलना चाहिए, तो हम एग्री है। आज जेव्हा रिडेव्हलपमेंट हा विषय असेल त्यावेळेला ह्या इंडस्ट्री ह्याच ठिकाणी सामावून घेतल्याच पाहिजेत आणि ह्याच लोकांना इथे जे इंडस्ट्रियलिस्ट असतील, जे दुकानदार असतील, जे मॅन्युफॅक्चरर असतील, ह्या सगळ्या लोकांना ह्याच ठिकाणी जर सरकारने न्याय दिला, डेव्हलपरनी न्याय दिला तर नक्कीच त्या गोष्टीचे फायदे सर्वसामान्य जनतेलाही होतील। धारावीतल्या लोकसंख्येचा विचार करायचा झाला तर धारावीची लोकसंख्या 15 लाख आहे। मराठी 4.5 ते 6 लाख आहेत। हिंदी भाषिक 3 लाख आहेत। मुस्लिम 1.5 लाख आहेत तर गुजराती आणि इतर 4.5 लाख आहेत। धारावीतील मराठी टक्का हा हळूहळू घटला, पण 15 लाख लोकवस्तीच्या धारावीतील व्यवसाय मात्र वाढतच गेला आणि यासोबतच काही समस्याही वाढल्या। धारावीतली ही कष्टकरी स्त्री, तिच्या भावना धारावी पुनर्विकासाविषयी काय आहेत आपण जाणून घेतोय। हे लाटलं ना पापड की त्यांना आपलं तेवढाच हातभार नवऱ्यासंग घरादाराला मुलाबाळांना उतो 4 पैसे म्हणून सगळीकडे लाटतात पापड आमच्या धारावीत। आमच्या गरिबांना ही धारावीला 10% बरी आहे म्हणून धारावी सोडायची नाही सोडणार आम्ही। का म्हणून सोडणार? आमचं पुनर्वसन झालेलं आहे, आम्ही जन्मजन्मी राहिलेलो आहे, आमचे सासू सासरे सगळे राहून गेलेले आहेत। किंवा शाळेमध्ये आज आम्हाला जर शिक्षण घ्यायला जायचं असेल तर म्हटलं तर शाळेमध्ये बोर्डाच्या शाळा नाही आहेत किंवा शाळेमध्ये म्हणजे धारावीमध्ये खेळण्यासाठी मैदान नाही आहे व्यवस्थित, किंवा या जर रोडला जर एखादी फायर ब्रिगेडची गाडी यायची असेल तर फायर ब्रिगेडची गाडी व्यवस्थित येऊ शकत नाही आहे। हम लोग भी चाहते हैं कि बिल्डिंग बने, अच्छा बने, साफ सफाई रहे, लेकिन क्या हम लोग का कारोबार जो है ना ये बहुत बेकार हुआ। वो कारोबार के हिसाब से करेंगे तो अच्छा रहेगा। अभी क्या एक बैग कोई भी कारोबार को करने के लिए 1.5 से 2 साल लगता है, जमाने के लिए टाइम लगता है, और उसको एक बैग उठा के कहीं और लेके आने के लिए बहुत तकलीफ आएगी, धंधा बहुत नुकसान होएगा। ही अशी असंख्य रूपात धारावी वाटली गेली आहे। इथली प्रत्येक गल्ली मुंबईच्या आर्थिक औद्योगिक राजधानी या ओळखीला हातभार लावतीये। मुंबईतलं औद्योगिक यश हे इथल्या कष्टकऱ्यांच्या हातांवरच्या रेषांवर लिहिलंय।
विकास विकास म्हणजे नेमकं काय? विकास त्याला म्हणायचं जो आपल्याला तिमिरातून तेजाकडे नेतो, अंधारातून प्रकाशाकडे नेतो. धारावीकरांना सुद्धा अशाच अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या विकासाची अपेक्षा आहे. कोविड सारख्या महाभयंकर संकटात सुद्धा हाच धारावीकर जिद्दीने आणि चिवटपणे उभा राहिलाय. इथल्या कष्टकऱ्यांच्या हातांनी धारावीला घडवलंय, धारावीला वाढवलंय आणि म्हणूनच धारावीला आता सन्मानाचा प्रकाश मिळावा हीच धारावीकरांची अपेक्षा आहे. कॅमेरामन विनय राजभर आणि अजित कदम सह मनुष्य पाठक, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.